नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहायला आपल्याला आता खूपच मज्जा येणार आहे. कारण इथे आता काव्य आणि पार्थचा संसार सुखाने सुरू झाला आहे. या रम्याचं सारखं प्लॅनिंग सुरू असतं काव्याला मारायचं किंवा यांच्यामध्ये दोघांमध्ये भांडणं लावायची. तर आता इथे लग्नानंतर सत्यनारायणची पूजा घरामध्ये असते आणि मानिनी आणि विक्रम काव्य आणि नंदिनीसाठी सूनमुख पाहण्यासाठी खूपच मोठं सरप्राईज देणार आहेत. तर आता विक्रम आणि मानिनीने नुसते काव्य आणि नंदिनीसाठी नाही तर रम्यासाठी सुद्धा खूप मोठं सरप्राईज आणलेलं आहे. आता हे सरप्राईज पाहून रम्याच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे. तर ते सरप्राईज नेमकं कोणतं असणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता इथे आपण पाहिलं की विवाह सोहळा अगदी थाटामाटाने संपन्न झालेला आहे. काव्या, नंदिनी, जीवा, पार्थ यांच्या जोडींचं आगमन घरी झालेलं असतं. आता घरी आल्यानंतर इथे चौघे सुद्धा छान छान भावनिक उखाणे घेतात. आता सगळं काही झाल्यानंतर यांचं स्वागत आतमध्ये होतं. आता आत आल्यानंतर थोड्या चर्चा होतात आणि जीवाच्या लक्षात येतं की रम्या इथे कुठे दिसतच नाही. आत्या तर आम्हाला आशीर्वाद द्यायला आल्याच नाहीत. आता विक्रम आणि मानिनी थोडे चळबळतात आणि वसू आत्यांना हुडकायला सुरू करतात. आता नंदिनी आणि पार्थला पुन्हा संशय येतो, या दोघींचं नवीन प्लॅनिंग काही सुरू झालं नाही ना. आता रम्या वसुहत्या असं पार्थ, नंदिनी आणि जीवा हाका मारायला सुरू करतात. आता धावतच रम्या खाली येते आणि म्हणते, अरे एवढ्या जोराने का हाका मारता आहात तुम्ही? वसुहत्या सुद्धा पाठीमागून येतात आणि म्हणतात, अरे एवढ्या जोराने हाका मारायला काय झालं, एवढे का सगळे घाबरलाय? त्यावेळेला आता सगळे शांतच बसतात. आता रम्या काय करते, या दोघींना नंदिनी आणि काव्याला हाताला धरूनच पुढे घेऊन येते आणि आता पाहतात तर काय, हॉलमध्ये या रम्याने खूप छान डेकोरेशन करून ठेवलेलं असतं. ते म्हणजे लग्नानंतर जे खेळ होतात ना त्या खेळांसाठी. आता या खेळामध्ये सुद्धा ही रम्या नक्कीच काहीतरी काडी करणार हे नक्की. आता काव्याने एवढं सारं डेकोरेशन केलेलं पाहून पार्थ आणि नंदिनीला थोडंसं खटकतच. आता पार्थ म्हणतो, रम्या तू एवढं सगळं आमच्यासाठी केलंस? त्यावेळेला आता रम्या पटकन म्हणते, अरे तुमच्यासाठी काहीही करायला मी तयार आहे. आता रम्या एवढी सुधारली आहे पाहून घरातील सगळ्यांनाच बरं वाटत असतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. आता या रम्या आणि वसुहत्यांचं नेमकं काय प्लॅनिंग असतं हे कोणालाच पत्त्या लागत नाही. आता इथे छान गेम सुरू होतं आणि आता इथे रम्या काव्य आणि नंदिनीच्या हातामध्ये एक हार्ट देते आणि ते हार्ट गच्च धरून ठेवायला सांगते आणि जीवाला म्हणते, जीवा आता नंदिनीच्या मुठीमध्ये जे काही आहे ते तू 2च बोटांनी काढायचं आहे. आता इथे जीवा आणि नंदिनीची खूपच गंमत जम्मत दाखवली आहे. आजचा भाग म्हणजे खूपच इंटरेस्टिंग दाखवला आणि या दोघांचा खेळ खूपच छान रंगला आहे. अखेर आता जीवा आयडिया करून नंदिनीच्या डोळ्यात डोळे घालून पाहतो आणि नंदिनीच्या हातामधील हार्ट सोडून आता इथे काव्य आणि पार्थच्या बाबतीत सुद्धा असंच काहीतरी होणार आहे. आता पुढील एक खेळ रम्याने या चौघांसाठी ठरवलेला असतो. तो म्हणजे दोघांचे पाय एकत्र बांधायचे आणि चालायला सांगायचं आणि म्हणते, हा खेळ अतिशय संसारासाठी आणि तुमच्या प्रेमासाठी उपयुक्त ठरणार आहे. आता या खेळामध्ये तुमच्या चौघांची परीक्षा होणार आहे की तुम्ही सोबत कसे चालू शकता आणि संसार कसे करू शकता. आता जीवा नंदिनीचे एक पाय एकत्र बांधलेले असतात आणि काव्य आणि पार्थचा एक पाय एकत्र बांधलेला असतो. आता या चौघांनीही एकमेकांचा हात धरलेला असतो. आता ही रम्या काय करते, काव्याच्या वाटेमध्ये काचेचे तुकडे टाकते. आता त्या काचेच्या तुकड्यावर काव्याचा पाय पडल्यानंतर काव्य पटकन पडणारच असते. तेवढ्यातच नंदिनी तिला सावरते. आता हे पाहून रम्याचा चांगला चेहरा पडतो. आता काव्याला पाडण्याचं प्लॅनिंगच या रम्याने केलेलं असतं. आता काव्या काही पडत नाही. नंदिनी तिला धीर देते. पुन्हा पार्थ सुद्धा तिचा हातात हात घेतो. आता नंदिनी काव्याला म्हणत असते, मी तुला कधीच पडू देणार नाही, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत कायम आहे. आता नंदिनी आणि काव्या खूपच आनंदात असतात कारण त्यांच्या मनासारखेच दिवस त्यांना पाहायला आलेले असतात. आता जबरदस्त ट्विस्ट असा आहे की दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा असते आणि नवी नवरी म्हणजेच नंदिनी आणि काव्यासाठी विक्रम एक फाईल घेऊन येतात आणि या दोघींना सरप्राईज देणार असतात. आता काव्या आणि नंदिनी हॉलमध्ये छान सजून धजून आलेले असतात. आता पार्थ आणि जीवा सुद्धा तिथे असतात. वसुहत्या आणि रम्या, मानिनी, आशाताई, अगदी घरातील सगळेच मेंबर तिथे असतात. आता इथे विक्रम आणि मानिनी काव्या आणि नंदिनीसाठी गिफ्ट घेऊन त्यांच्या समोर उभारलेले असतात. त्यावेळेला आता मानिनी खूप छान हिऱ्यांचा हारस बॉक्स मधून काढते आणि काव्याला देऊ करते. आता काव्या म्हणत असते, आई
एवढा महागातील हार माझ्यासाठी कशाला आणलात तुम्ही? त्यावेळेला आता मानिनी खुश होऊनच म्हणत असते, तू माझी थोरली सून आहेस म्हणून तुझ्यासाठी हे गिफ्ट आहे. त्यावेळेला आता विक्रम सुद्धा हातातील पाहिल घेतच नंदिनीला देतात आणि म्हणतात, नंदिनी हे तुझ्यासाठी आहे. आता नंदिनी म्हणते, हे काय आहे? तर आता विक्रम म्हणत असतात, आपल्या कोल्हापूरमधील जागेचे हे कागद आहेत. हा जागा मी तुमच्या दोघांच्या नावावर केला आहे. आता हे पाहून नंदिनीला खूपच आनंद झालेला असतो. आता पुन्हा एकदा जीवाच्या नावावर जी जमीन नसते ती नावावर करून विक्रमनी दिलेली असते. आता हिऱ्यांचा हार पाहून आणि ते जागेचे कागद पाहून रम्याच्या पोटात चांगलीच कळ आलेली असते. आता या रम्याचा चळफळाटच झालेला असतो. आता इकडे विक्रम रम्याला म्हणतात, रम्या तुझ्यासाठी सुद्धा एक सरप्राईज आम्ही आणलेला आहे. रम्या म्हणते, मामा माझ्यासाठी काय सरप्राईज आहे? त्यावेळेला आता विक्रम आणि मानिनी म्हणतात, आता या दोघांचं लग्न झालं आहे, आता तुझं लग्न आम्ही धूमधडक्यात लावून देणार आहे. त्यावेळेला आता रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते. विक्रम आणि मानिनी रम्याला म्हणत असतात, रम्या आम्ही तुझ्यासाठी खूप छान मुलगा बघितला आहे, खूप छान नोकरीला आहे, पगार सुद्धा आहे, त्याचं घर आहे, असं सगळं सांगायला सुरू करतात. त्यावेळेला आता रम्याला खूपच वाईट वाटत असतं. आता वसुआत्या सुद्धा आश्चर्यचकित झालेल्या असतात, कारण रम्या सतत एकच वाक्य म्हणत असते की माझं लग्न फक्त पार्थ बरोबरच होणार. आता प्रेक्षकांना पुढील भागांमध्ये आपल्याला हीच रम्याची गंमत पाहायला मिळणार आहे की आता विक्रम आणि मानिनी हात धुवूनच रम्याच्या पाठीमागे लागणार आहेत लग्नासाठी. तर आता आपण पाहूया ही रम्या लग्नाला तयार होते का? तर प्रेक्षकांनो मालिकेमध्ये हे वळण पाहायला तुम्हाला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा.